देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाला एक मोठी माहिती दिली आहे। ती माहिती अशी आहे की जेव्हा एकनाथ शिंदेंचं बंड झालं होतं 2022 साली, त्या बंडाच्या वेळेला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता। उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची ऑफर सुद्धा दिलेली होती, अशी एक्सक्लुसिव्ह माहिती देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाला दिलेली आहे। सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, काय म्हणालेत या सगळ्या घटनाक्रमावरती देवेंद्र फडणवीस? ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर एकनाथ शिंदेंच्या बंडाला जवळपास 2 वर्ष उलटून गेली आणि त्यानंतर जी आपल्याला माहिती मिळाली आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळी हे बंड केलं जात होतं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना नार्वेकर यांच्या फोनवरून फोन आला आणि त्या फोनवर उद्धव ठाकरे होते आणि त्यांनी त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याची जी आहे ती माहिती आपल्याला आता देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा गौप्यस्फोट जो आहे तो हा म्हणावा लागेल। कारण आपण जर पाहिलं असेल तर सातत्याने उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका होत असताना आता एक मोठी माहिती जी आपल्याला मिळते त्यामध्ये ज्यावेळी एकनाथ शिंदेंचं बंड होत होतं त्यावेळी स्वतः उद्धव ठाकरे यांनी फोन केला आणि या फोनवर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याची आपल्याला समोर माहिती आलेली आहे। नंदा, सुशांत, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल। तर उद्धव ठाकरेंनी 2022 साली जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं, 40 आमदारांना सोबत घेऊन ते बाहेर पडलेले होते, तेव्हा देवेंद्र फडणवीसांना फोन केल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाला दिली आहे। या फोनमध्ये उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना एक ऑफर सुद्धा दिली। ही ऑफर होती मुख्यमंत्री पदाची। सध्या आरोप प्रत्यारोपांची राळ उठलेली आहे। ठाकरे आणि फडणवीस एकमेकांवरती जोरदार आरोप प्रत्यारोप करतात आणि त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीसांचे हे अत्यंत मोठं विधान समोर आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।